इतिहासामध्ये एका देशानं अमेरिकेला अक्षरशः गुडघ्यावर टेकवलेलं होतं. तो देश म्हणजे क्युबा. आज अमेरिका क्युबावर देखील हल्ला करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. अमेरिकेसारख्या महासत्तेला म्हणजेच क्युबा हा अमेरिकेपासून फार तर 150-160 किलोमीटर दूर आहे. परंतु याच क्युबानं अमेरिकेला नाकीनऊ आणलेलं होतं. हा एक छोटासा देश आहे, पण खतरनाक देश आहे. हा देश आधीच होऊन गेलेला आहे. म्हणजेच हे जे काही घडलंय ते आधी होऊन गेलेलं आहे. ज्याप्रमाणे इराण आज अमेरिकेशी लढतोय, त्याचप्रमाणे क्युबाने अमेरिकेच्या नाकूनऊ आणले होतं. अक्षरशः अमेरिकेला गुडघ्यावर टेकवलेलं होतं. क्युबा हा खूप छोटा देश आहे, परंतु यानं अमेरिकेला गुडघ्यावर टेकवलेलं होतं. म्हणजेच काय, तर फिडेल कॅस्ट्रो आणि चे गुवेरा नावांचे दोन क्रांतिकारी व्यक्ती होते, दोन बिडू होते. एकदम साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचं झालं तर अमेरिका हा अड्डा बनलेला होता. क्युबामध्ये अमेरिकेचा अड्डा बनलेला होता श्रीमंत लोकांच्या पार्ट्या करण्याचा. तिथं हुकुमशहा होता. बोल्जोनिओ बटिस्टा नावाचा एक हुकुमशहा होता, तो मस्ती करत होता. 1950च्या काळामध्ये क्युबा म्हणजेच काय होतं, तर अमेरिकातले जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांचं पार्टी करण्याचं, तिथं जाण्याचं एक ठिकाण बनलेलं होतं. तिकडं जो हुकुमशहा होता, म्हणजेच क्युबाचा जो हुकुमशहा होता फुल्जेनिओ बटिस्टा, हा अमेरिकेच्या तालावर नाचायचा. त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. अमेरिकन कंपन्यांनी क्युबाची जमीन आणि खाणी, साखर सगळं काही गिळलेलं होतं. तिथली जनता गरिबीमध्ये मरत होती आणि बटिस्टा मजा मारत होता, मजा करत होता, तो मजेत होता. पण फिडेल कॅस्ट्रो जो एक स्वतः सुरुवातीला व्यवसायानं वकील होता, त्यानं वकिली सोडली आणि हातामध्ये बंदूक घेतली. फिडेलनं ठरवलं की गडी फिडेल हा कोण होता सुरुवातीला सांगायचं झालं तर फिडेल हा एक श्रीमंत बापाचा मुलगा होता. पेशानं तो वकील होता आणि काय आधी सुरुवातीला त्यानं कायद्यानं लढायचं ठरवलं, पण नंतरच्या काळामध्ये त्याला कळालं की इथं ज्याची ताकद आहे, ज्याची लाठी आहे त्याचीच म्हैस असणार आपल्याकडे जसं म्हणतात. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे त्याचंच सगळं काही चालणार हे त्याला कळालं. आणि मग त्यानं ठरवलं की आता जर सरळ बोट करून न्याय मिळत नसेल तर बोट आपल्याला वाकडं करावं लागेल. नंतर त्यानं मोनकोडा बॅरोक्सचा राडा घातला. म्हणजेच काय, तर 1953 मध्ये त्यानं सरकारी तळावर हल्ला केला. तो फसला. हा हल्ला त्याचा पूर्णपणे फसलेला होता. त्याला जेल झाली, पकडण्यात आलं, त्याचे काही साथीदार मारले गेले. पण त्यानं ठणकावून सांगितलं की इतिहास मला जो आहे तो पूर्णपणे दोषमुक्त करेल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यानं कोर्टामध्ये केलेलं होतं. फिडेल आणि चे म्हणजेच काय, तर जेलमधून सुटल्यानंतर फिडेल मेक्सिकोला गेला आणि तिथं त्याला एक कडक माणूस भेटला. म्हणजेच कोण, एक क्रांतिकारक ऑलिस्ट्रो चे गुवेरा. चे हा पेशानं डॉक्टर होता, पण त्याचं जे काळीज होतं, त्याचं मन जे होतं ते गरिबांसाठी धडधडायचं. गरिबांची त्यांना गरिबी आणि श्रीमंती यातली दरी त्यानं पाहिलेली होती. या दोघांनी ठरवलं की क्युबामधून बटिस्टाला हकलायचं. ग्रेनमा बोट आणि सियाराचं मेस्त्राचं जे काही जंगल आहे, घनदाट जंगल, ग्रेनमा नावाच्या एका मोडक्या तोडक्या बोटीमध्ये केवळ आणि केवळ 82 साथीदार घेऊन क्युबा सारख्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ते किनाऱ्यावर गेले. तिथं उतरले आणि उतरल्या तिथला